कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. बोलला तो तिथे मंत्र नाही, बोलला तो तिथे मंत्र नाही, लाविले औषधाला न काही, लाविले औषधाला न काही. दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत दैनंदिन मनन आत्मजागरमध्ये मी सौस्मिता लमोवेल माने आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या मननासाठी विषय आहे अद्वितीय परमेश्वर. आजच्या मननासाठी शास्त्रभाग आहे स्तोत्रसंहिता 97 आणि आजचे विशेष वचन आहे, तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. 1 पेत्र याचा 1 अध्याय 15 वचन. परमेश्वर सर्व शक्तिमान, सर्व साक्षी, सर्वज्ञानी, प्रेमळ, न बदलणारा आणि पवित्र आहे. तरीही पवित्र शास्त्रामध्ये कोणत्याही स्तोत्रात परमेश्वराच्या स्वभावाबद्दल 3 वेळा वारंवार आलेला गुण म्हणजे त्याची पवित्रता. त्याचे एक उदाहरण जुन्या व नवीन करारामध्ये वाचावयास मिळते. यशाला झालेल्या स्वर्गीय दृष्टांतात सराफिम एकमेकांशी बोलताना पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर असे म्हणताना आढळतात. यशया 6:3. योहानाला झालेल्या प्रकटीकरणात स्वर्ग उघडलेला व 4 प्राणी पवित्र 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 सर्व शक्तिमान प्रभू अशी आराधना करताना आढळतात. प्रकटीकरण 4:8. इब्री भाषेत 2 वेळा पवित्र शब्द आला तर त्याचा अर्थ कोणीतरी महापवित्र असल्याचे दर्शवितो. 3 वेळा पवित्र शब्द हा सर्वोच्च स्थान दर्शवितो. ग्रीक पुस्तकातून जास्तीत जास्त पवित्र हा शब्द व प्रकटीकरण 4:8 मध्ये हा शब्द 9 वेळा आला आहे. निःसंशय परमेश्वराच्या सर्व स्वभावात पवित्रता ही सर्वश्रेष्ठ आहे. इस्रायल लोकांसाठी तांबडा समुद्र ओलांडणे हा एक सर्वात अद्भुत असा चमत्कार होता. नद्यांचे पाणी आटलेले ऐकतो, पण समुद्र दुभांगलेला कोणी ऐकले आहे का? कोरड्या भूमीतून मोशे व इस्रायल लोक जात असताना देवाचे स्तुतिगान गात होते. हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यानी भयंकर अद्भुत कृत्ये करणारा असा जो तुझ्यासारखा पवित्र कोण आहे? निर्गम 15:11. त्यांनी मिस्री आणि अन्य हेलेनी देवाबद्दल ऐकले होते, परंतु त्यांनी यहोवा देवात काही असामान्य गोष्टी पाहिल्या. पवित्र शास्त्रात प्रगट केल्याप्रमाणे आपण त्रैक्य देवावर विश्वास ठेवतो. देव एकच आहे आणि तो 3 व्यक्तींमध्ये आहे. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, यातील प्रत्येकजण पवित्र आहे. येशूने आपल्या प्रार्थनेत पित्याला पवित्र पिता असे संबोधिले आहे. योहान 17:11. देवदूताने मरियेला सांगितले की तुला जो पुत्र होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. लूक 1:35.
त्रैक्यातील तिसऱ्या व्यक्तीचे खरे नाव म्हणजे पवित्र आत्मा हे आहे. योहान 14:26. ईश्वरी विद्याभ्यासाची व्याख्या म्हणजे जो एक पवित्र त्याच्याबद्दलचे ज्ञान. नीतिसूत्रे 9:10. पवित्रता हा देवाचा एकच खास स्वभाव गुण आहे असे नाही, पण त्याच्या लोकांमध्ये हा गुण असावा ही देवाची तीव्र इच्छा आहे. पित्याचा कळवळा, पुत्राचा कित्ता किंवा आदर्श उदाहरण, पवित्र आत्म्याची सक्षमता, या तिन्ही गोष्टी आपल्याला पावित्र्यात राखण्यासाठी पुरेशा आहेत. आपण प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्नकर्त्या, इस्रायलाच्या राजा, इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या आमच्या पवित्र परमेश्वर पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. मान, महिमा, गौरव, स्तुती सर्व काही तुला देतो. होय प्रभू, कारण या योग्य केवळ तूच आणि तूच आहेस. आणि म्हणून प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही विशेष करून मागत आहोत, देवबापा, तू जसा पवित्र आहेस तसे आम्ही पवित्र असावे, यासाठी तो आमचा सहाय्य करता हो. ही प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये केली आहे, म्हणून ऐक बापा. आमेन.